नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहेत गव्हाची खीर कशी बनवायची. तर इथं मी गहू भिजून घेतलेले आहेत. तर गहू भिजायला टाकलेले मी 2 तास झाले. तर 2 तास झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व गहू एका कापडात घेऊन वाळायला टाकायचे आहेत. तर आता बघा मी कसे वाळायला टाकते. तर आपल्याला इथे एक सुती कापड घ्यायचं, असं सुती कापड पूर्ण आतरून टाकायचं. नंतर गहू उपसून घ्यायचे असे. गहू उपसल्याच्या नंतर पूर्ण गहू असे पांगवायचे आणि ते मी 1 वाटी गहू घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही गहू वापरू शकतात खिरीसाठी. आणि हे गहू आपल्याला वाळण्यासाठी 10 मिनिट असेच ठेवायचे. मस्त असे पांगून टाकायचे. आणि हे गहू आपण फॅन खाली सुद्धा वाळू शकतो. कारण गावाकडे बाया उन्हात सुद्धा 5-10 मिनिट ठेवून वाळून घेतात. आता आपले इथं गहू वाळून झालेले आहेत. तर आता आपल्याला हे गहू आबडधोबड मिक्सरमधून काढायचे. तर मी इथं आता थोडेसे गहू मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि छान असे गहू वाळलेले आहेत. आता हे आबडधोबड आपल्याला काढून घ्यायचे. तर आपल्याला अशा पद्धतीने गहू काढून घ्यायचे आणि ह्या गव्हाच्या वरचं जे सालते ना ते एका साईडला नंतर काढून घ्यायचं. आता मी सर्व गहू असे काढून घेते आणि छान असे बारीक करायचे. हे बघा, आता हे एका पातेल्यात ओतून घेते. हे बघा असं काढून घ्यायचं. आता याच्यानंतर आपल्याला परत अजून राहिलेले गहू असेच काढून घ्यायचे आणि हे चोटकान सगळं असं हाताने चोळलं की एका साईडला सगळं निघतंय. तर आता आपण परत एक भांडं काढून घेऊ. राहिलेले सर्व गहू आता भांड्यात टाकते. इथं तुम्ही कोणता सुद्धा गहू वापरू शकतात. मी आपल्या शेतातलाच गहू घेतलेला आहे. असं चालू बंद करायचं. छान असं हे सुद्धा निघलेलं आहे आपलं. आता आपण इथं खीर शिजवण्यासाठी कुकर लावणार आहे. तर इथं मी कुकर घेते. तर आपल्याला इथं कुकरमध्ये 1 तांब्या पाणी टाकायचं. तर इथं मी एका वाटीच्या याला 1 गव्हाच्या वाटीच्या याला 1 तांब्या पाणी टाकते, जेणेकरून आपले गहू चांगले शिजले पाहिजे. आता याला आदन येईपर्यंत असंच ठेवायचं 1-5 मिनिट. आता आपल्याला हे गहू गॅस याच्यात मिक्सरमध्ये टाकून आता आपल्याला हे गहू कुकरमध्ये टाकून घ्यायचे. कुकरमध्ये टाकल्याच्या नंतर गहू शिजायला आपल्याला 7-8 शिट्ट्या होऊन द्यायच्या.
गहू शिजेपर्यंत आपण खिरीला लागलेलं साहित्य घेऊ. आता मी इथं खिरीसाठी घेतलेलं साहित्य, तर इथं मी 4-5 लवंग घेतल्या. लवंगाच्या नंतर खोबरं घेतलं बारीक आणि 1 वाटी गूळ घेतला. तर आता आपण हे लवंगा बारीक करून घेऊ. हे सगळे अशा सोलून घ्यायच्या. सोलल्याच्या नंतर आपण ते खलबत्त्यात बारीक करून घेऊ. तोपर्यंत आपली खीर शिजते. आणि ही खीर पावसाळ्यात खायला खूप चांगली असते. मला तर ही खीर खूप आवडते. आणि तर मी एकदम बारीक करून गूळ घेतलेला आहे. आणि तुम्ही गूळ कोणता सुद्धा वापरू शकता. तर आपल्याला आता हे बारीक करून घ्यायची लवंग. तर आता आपली इथं खीर शिजून झालेली आहे. तर आता आपण खाली घेऊन बघूया. तर किती छान आपली खीर शिजलेली, मस्त अशी झालेली. तर आता आपण इथं कुटलेली इलायची टाकू. इलायची झाल्याच्या नंतर इथं मी गूळ टाकणार आहे बारीक केलेला. हा गूळ आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचा. हा गूळ असा मिक्स करायचा. मस्त असा सुगंध सुटलाय. मग नंतर आपल्याला खोबरं टाकायचं. असं खोबरं टाकून द्यायचं, बारीक केलेलं खोबरं. आणि आता आपल्याला याला 5 मिनिट परत वरती ठेवून द्यायचा गॅस चालू करून. कारण की हा गूळ इरगळला पाहिजे सगळा, नाही तर खाताना आपल्या दाताखाली येईल. आता हा गूळ इरगळण्यासाठी आपल्याला गॅसवर ठेवायची. 5 मिनिट आपण हे गॅसवर ठेवून देऊ. याला आता आपण 1 शिट्टी घेऊ. 1 शिट्टीमध्ये आपली खीर सगळी तयार होती. तर मैत्रिणींनो, आता आपली इथं खीर शिजून झालेली आहे. तर आता आपण इथं खीर खाली घेऊ. ही बघा, मस्त असं छान आपली खीर शिजलेली आहे. छान असा सुगंध येत आहे खिरीचा. तर आता आपण ही खीर एका डिशमध्ये ओतून घेऊ. तर इथं मी 1 डिश घेतलेली आहे. तर आता ही खीर याच्यात ओतून घेऊ. वा, मस्त छान. आता आपल्याला याच्यात दूध टाकून घ्यायचं वरून. तर आता आपण याच्यात दूध टाकणार आहेत वरून. आता इथं आपली छान अशी मस्त खीर बनवून झालेली आहे. आता ही मी खाण्यासाठी खीर घेतलेली आहे.
तर मैत्रिणींनो, आता ही आपली एकदम खीर तयार झालेली आहे खाण्यासाठी. बघा आता किती छान दिसायला लागली खीर. तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.